7 जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर ऐतिहासिक सभेच्या रूपाने होणार आहे। राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मैदानात उतरले। मात्र महायुती असल्यामुळे ही जागा शिवसेनेला जात आहे। त्यामुळे सुधाकर घारे नेमके कुठून लढणार असाच प्रश्न कर्जत मतदारसंघात उपस्थित होतोय। मात्र सुधाकर घारे यांना आपण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं तिकीट नाही मिळालं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आपण तिकीट देऊ असा सुतोवाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला असल्याची माहिती विकासनामाला सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि काही राष्ट्रवादीचे नेते त्यावेळेला उपस्थित होते। त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विकासनामाला माहिती दिली आहे। आपण तिकीट देऊ आणि त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे घारे आगामी काळामध्ये कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हाच खरा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे घारे नेमके कोणाचं तिकीट कापणार हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। त्यामुळे सुधाकर घारे आगामी काळामध्ये कोणाचं तिकीट घेऊन आगामी काळात निवडणूक लढवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे।